सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात आज काँग्रेस युवक कडून आज आंदोलन होत आहेत। मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली होती आणि RSS विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि हा जो मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्ता त्यांनी बंद केला आहे। रस्ता रोको या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला आहे। युवक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात आहेत। ज्यांनी हा हल्ला केला त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहेत आणि दुसरीकडे RSS च्या विरोधात या ठिकाणी मोठी घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। मात्र आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहेत आणि रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आहे। युवक आहेत काँग्रेसचे या ठिकाणी दाखल झालेत मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जो मंत्रालयाहून CST कडे जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आहे आणि काही काँग्रेसचे युवक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आंदोलन करण्यात आले, रस्ता रोको करण्यात आला, रस्ता रोको करण्यात आला? हम सिर्फ ये मैसेज देना चाहते हैं, जैसे हमने मांग की है कि दलितों पे अत्याचार बंद होनी चाहिए। RSS की ये हमेशा से की गई साजिश है। ये साजिश के पीछे हम कार्रवाई चाहते हैं और हम चाहते हैं कि न्याय मिले। मागणी पूर्ण नाही झालं तर पुढची भूमिका काय असणार आहे? रास्ता रोकणार आहे, रास्ता रोकणार, सड़क से लेके संसद तक संघर्ष। पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत मात्र युवक या ठिकाणी हटण्यास तयार नाहीये। रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात जो मुख्य रस्ता आहे CST कडून जाणारा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे आणि पोलीस यांना विनंती करत आहेत मात्र कुठल्याही प्रकारे या ठिकाणी जो रस्ता रोको आहे तो हटवण्यात येत नाहीये। काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। RSS च्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहेत। पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। आपण बघू शकतो की पोलिसांवर धक्काबुक्की देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत कारण की मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी होत आहेत आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे। जर नाही झाल्या तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडू असं देखील म्हणण्यात येत आहेत। मात्र या ठिकाणी आंदोलनकर आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची देखील या ठिकाणी होताना चित्र पाहायला मिळत आहेत। पोलिसांची आणि आंदोलकांची या ठिकाणी मोठी बाचाबाची होत आहेत। पोलीस वारंवार या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की रस्ता रोको करू नका, मात्र तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको या ठिकाणी होत आहे आणि एकच मागणी आहे की देशद्रोहीचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात यावा। ज्यांनी हा हल्ला केला आहे सरन्यायाधीश यांच्यावर जो भ्याड हल्ला केला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी घोषणा आणि त्या विरोधात हे काँग्रेसचे युवक आहे, युवती आहे, त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, हे पोलीस आंदोलकांना अडवत आहे, रस्ता क्लिअर करत आहेत। मात्र रस्ता जर आपण बघितला संपूर्ण रस्ता हा रस्ता रोको केल्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहेत। वाहतूक पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत। आता जे काँग्रेसचे युवक आणि युवती आहेत त्यांना बाजूला हटवलं आहे आणि रस्ता जो वाहतूक कोंडी झाला आहे तो सुरळीत करण्यासाठी आता पोलीस या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो ठिकाणी तैनात झाले आहेत आणि पोलीस या गाड्या हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी आहे ती अजून देखील करण्यात येत आहेत। पोलिसांनी आता या आंदोलकांना सांगण्यात आले की तुम्ही रस्ता रोको करू नका, मात्र आंदोलनकर आहे ते कुठल्याही प्रकारचं पोलिसांचं ऐकलं जात नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको या ठिकाणी करण्यात येत आहेत। दुसरीकडे पोलीस या ठिकाणी आपण पाहू शकतो की धरपकड आता सुरू करण्यात आले पोलिसांकडून। या ठिकाणी बघू शकतो की ज्या युवती आहेत त्यांना आता पोलिसांकडून धरपकड केली जात आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि धरपकड आता सुरू केलेली आहे। मात्र ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे कारण की आंदोलकांमध्ये आता बाचाबाची देखील करण्यात आली आहे। या ठिकाणी बघू शकतो पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची या ठिकाणी होत आहेत, घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात ह्या करण्यात येत आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि आता धरपकड या ठिकाणी सुरू केलेली आहेत। मात्र कुठलेही जे आंदोलनकर आहे ते कुठल्याही प्रकारचं जे आंदोलन आहे ते मागे घेतलं जात नाही। त्यांची एकच भूमिका आहे की या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला त्या विरोधात देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला अशी मागणी
याकडून होत आहेत. कॅमेरामॅन हरीश निगीसह मयुरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. मात्र एकच मागणी धरत आहे आणि पोलिसांनी आता धरपकड या ठिकाणी सुरू केलेली आहे. मयुरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.